नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। आषाढी एकादशीच्या महापर्वावर सर्वत्र विठ्ठल विठ्ठल नावाचा जप, भक्तांचा माऊलीच्या दर्शनासाठी उलटला जनसागर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिका अमरावतीमध्ये रास्ता खोदो आंदोलन। शहरातील स्वच्छतेबद्दल, रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आयुक्तांना मागितला जाब। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज रस्त्यावर उतरला। मलकापूर येथे तहसीलदाराच्या गाडीवर केली दगडफेक। आणि प्रदूषणमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने विजया स्कूल फॉर एक्सलन्सने वाटल्या कागदी पिशव्या। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। 23 जुलै रोजी सकाळी 9 वाजता 50 वर्षीय दिव्यांग व्यक्ती विहिरीत पडल्याचे समजताच स्थानिक नगरसेवक तुषार भारतीय यांनी तात्काळ यंत्रणा राबवीत दिव्यांग चंद्रकांत कांबळे यांचे प्राण वाचवले। प्राप्त माहितीनुसार चंद्रकांत कांबळे हे शहरातीलच दसरा मैदान नजीक राहतात। ते काही कामानिमित्त अकोली रेल्वे स्थानकाजवळ आले होते। परिसरातील एका विहिरीमध्ये ते तोल जाऊन पडले। हे ज्यावेळी स्थानीय नगरसेवक तुषार भारती यांना कळले, त्यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या बचाव पथकाला बोलावून घेतले। या पथकाने शर्थीचे प्रयत्न करीत दिव्यांग चंद्रकांत कांबळे यांना विहिरीतून बाहेर काढण्यामध्ये यश मिळविले। ह्यावेळी विहिरीजवळ उपस्थित असलेल्या लोकांनी महानगरपालिकेच्या बचाव पथकाचे व नगरसेवक तुषार भारतीय यांचे भरपूर कौतुक केले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलने आपले आंदोलन करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते। याचाच अनुभव 23 जुलै रोजी महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला। सध्या अमरावती शहर बघता येथे संपूर्ण शहरच खड्ड्यात विलीन झाल्याचे चित्र दिसत आहे। शहरामध्ये एकही असा रस्ता नाही की जेथे खड्डे नसतील, परंतु या प्रकाराकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष संतोष बद्रे यांनी केला। शहरातील विविध समस्या घेऊन आयुक्त साहेबांकडे आलो होतो। शहराची अशी परिस्थिती आहे की प्रत्येक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे, प्रत्येक रस्ता खोदून ठेवला आहे। जनतेला इतका त्रास होऊन राहिला। इथे आमदार आहे, मंत्री आहे, मंत्री येतात, गाड्या काढतात, 2-3 वेळा शहरातून घुमतात, तरी त्यांना या शहराची परिस्थिती त्यांना काही माहीत पडून नाही आली। जिकडे तिकडे रस्त्याचं खोदकाम करून ठेवलेलं आहे। आज आम्ही ह्यासाठी महानगरपालिकेत हे रस्ते खोदून आंदोलन केलं। 23 जुलै रोजी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्याकरिता मनसे पदाधिकारी तथा कार्यकर्ते दुपारी 12:30च्या दरम्यान मनपा कार्यालयामध्ये पोहोचले। त्या अगोदरच येथे पोलीस प्रशासनाद्वारा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मनसे कार्यकर्ते मनपामध्ये पोहोचले, परंतु तेथे आयुक्त हजर नसल्याने मनसे कार्यकर्ते चिडले व सरळ कुदळीने मनपा कार्यालयातील रोड खोदायला सुरुवात केली। त्वरित पोलिसांनी हस्तक्षेप करून कुदळी जप्त केल्याने पुढील घटना टळली। याबाबत बडनेरा विधानसभा शहर अध्यक्ष प्रवीण डांगे यांनी सांगितले की अमरावतीतील सध्याची परिस्थिती पाहता सर्व प्रभागात मोठमोठे गड्डे पडलेले आहे। शहरात सर्व रस्त्यात मोठमोठे गड्डे पडलेले आहे। भाजपचं सरकार येऊन महानगरपालिका आज 3 वर्ष झाले, पण वारंवार निवेदन देऊनही कुठलेच
परिस्थिती सुधारायचं नाव नाही घेऊन राहिले. अमरावतीतले खड्डेकडे बिलकुल यांचं लक्ष नाही आहे. आणि आता नुकताच डेंग्यूचे पुष्कळ रुग्ण खाजगी रुग्णालयात आढळून आले. आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे की रुग्ण आढळले नाही, डेंग्यूच नाही आहे. आणि साफसफाईचा मोठ्या प्रश्नामुळे हा डेंग्यूचा प्रश्न उद्भवलेला आहे. या खड्डेमुक्त शहर करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही इथे गड्डा आंदोलन करण्यात आलेलं आहे. ते महानगरपालिकेत गड्डा करून त्या महानगरपालिका भोंगळ कारभाराचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो. शेवटी 1 वाजता आयुक्त मनपा कार्यालयामध्ये पोचले व लगेच मनसे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्याकरता निघाले, परंतु त्यांना पोलिसांनी अडविले असता वातावरण उग्र झाले. वर्तमान सरकारच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणेमुळे मनपा प्रशासन जागे झाले व नंतर मनसेद्वारा मनपा आयुक्त संजय निपाने यांना निवेदन देण्यात येऊन 8 दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त करण्याचे सांगण्यात आले. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला. मागण्या मान्य न झाला 8 दिवसानंतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही दालनात पूर्ण जनतेला घेऊन आंदोलन करू. दालनात आम्ही खोदकाम करून आंदोलन करू. 19 जुलै रोजी अचलपूर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र खोजरे यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी जी गैरवर्तणूक केली त्याचा निषेध म्हणून चांदूर बाजार, वरुड, अचलपूर येथे वकिलांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून अमरावती जिल्हा बार असोसिएशनने 23 जुलै रोजी काळ्या फिती लावून ॲडव्होकेट रवींद्र खोजरे यांच्या अटकेविरुद्ध निषेध व्यक्त केला. यावेळी अमरावती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन कोल्हटकर यांनी VCN न्यूजला माहिती दिली. 20/7/2018 रोजी अचलपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रवींद्र खोजरे यांना पोलिसांनी एक गैरवर्तणुकीच्या वागणुकीअंतर्गत अटक केली. त्याचा निषेध म्हणून आज अमरावती वकील संघातर्फे काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मागील 3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. अमरावती जिल्हा संपूर्ण ग्रामीण वकील संघाचे काम शनिवारीसुद्धा बंद होते. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आहे. पोलिसांनी जे गैरवर्तणूक केली त्या निषेधार्थ आमचा हा निषेध आहे. लेखी तक्रार आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे ग्रामीण SP साहेब यांना दिलेली आहे. त्यांना सविस्तर कल्पना दिली की पोलिसांचं जे गैरवर्तणूक केली, वकिलांप्रती सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा त्याचे पालन केले जात नाही. या विरोधात आम्ही कलेक्टर साहेब आणि SP दोघांकडेही निवेदन दिलेले आहे व अशा अधिकाऱ्यांविरुद्ध ॲक्शन घ्यावी ही आमची मागणी आहे. ही मागणी आम्ही शासनापर्यंतही कळवलेली आहे की भविष्यात असा कोणताही प्रकार पोलिसांतर्फे होऊ नये याकरता ही आमची निषेध आज आम्ही कंटिन्यू अजूनही सुरू आहे. जोपर्यंत जमानत होत नाही तोपर्यंत हा निषेध सुरू राहणार आहे. तो भविष्यात पोलिसांकडून अशा प्रकारची कोणतीही गैरवर्तणूक वकिलांविरोधात करण्यात येऊ नये याकरिता आमची हा निषेध सभा सुरू आहे. संपूर्ण देशामध्ये सध्या प्लास्टिकच्या वापरामुळे प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. या प्रदूषणाचे मोठे दुष्परिणाम अलीकडच्या काळात दिसून येत आहेत. प्लास्टिक प्रदूषणांमुळे जनावरांवर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. तसेच मानवाच्या जीवनावर सुद्धा प्लास्टिकच्या अतिवापरामुळे विपरीत परिणाम व्हायला लागले आहेत. याची दखल घेत विजया स्कूल फॉर एक्सलन्सीच्या लहान विद्यार्थ्यांनी 23 जुलै रोजी एक सामाजिक उपक्रम स्थानिक राजकमल चौकामध्ये राबविला आणि प्लास्टिक हटाओ देश बचाओ हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. सर्व विद्यार्थ्यांनी राजकमल चौकातील दुकानदारांना, भाजीवाल्यांना जवळपास 800 कागदी पिशव्यांचे वाटप सुद्धा केले. यावेळी विद्यार्थ्यांसहित शिक्षक वर्ग सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी अपूर्व रोकडे, प्रशासक अभय मेले, हस्तकला शिक्षक रचना जैन, हेमंत निस्ताने इत्यादींसह शाळेचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर सकल मराठा समाजाच्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून मलकापूर परिसरामधील सकल मराठा समाजाची एक बैठक शिवाजीनगर स्थित भवानी मंदिरामध्ये पार पडली। त्यामध्ये 23 जुलैच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली। या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्षासह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता चिमुकल्यांच्या हस्ते शिवाजीनगर स्थित आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर आंदोलक मुक्ताईनगर रस्त्याने एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयावर पोहोचले। पोलिसांचा चोख बंदोबस्त सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालय गाठले। आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही युवकांनी सामूहिक मुंडन करून राज्य शासनाचा निषेध नोंदविला। या दरम्यान आंदोलकांनी तहसीलदारांच्या गाडीचा काच फोडला। त्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आमचे खामगाव प्रतिनिधी फारुख सर यांचा मलकापूरवरून हा वृत्तांत। सध्या शेतामध्ये विविध कामे असल्याने इच्छा असताना सुद्धा अनेकांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणे शक्य न झाल्याने विदर्भातील हजारो भाविकांनी विदर्भाची संत नगरी शेगावामध्ये पोहोचून श्रीचरणी ते लीन झाले। आषाढी एकादशी निमित्त संत नगरी शेगाव शहर गर्दीने फुलून गेले होते। श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तजनांचा मेळा येथे दरवर्षी जमतो। शेगावामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असताना सुद्धा श्री भक्त दर्शनांकरिता रांगा लावत असल्याचे दिसले। 23 जुलैच्या रात्रीपासूनच शहरामध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या भाविकांनी खचाखच भरलेल्या होत्या। यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा जय्यत तयारी केली होती। खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत। येथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद
ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। विश्रांतीनंतर परत आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये। पावसाळा लागून बरेच दिवस होऊनही पावसाचा सुरू असलेला लपंडाव बघता पुढे संपूर्ण महाराष्ट्राला पाण्याची समस्या भासू शकते हे लक्षात येतं। मात्र पावसाच्या या प्रमाणातही सुद्धा शेती संबंधी विचार केला असता पेरणीची स्थिती आज चांगली दिसत आहे। जुलै महिन्याच्या शेवटी साधारणतः 90% पेरण्या पूर्ण होण्याची चिन्हे आहेत। जुलै महिन्याचा पावसाचा विचार करूनच शेतकरी बांधवांनी पेरणीला लगबग केली असून 10 जुलैपर्यंत जवळपास 7 लाख हेक्टर मधून 6 ते 6.5 हजार हेक्टर पेरण्या अमरावती जिल्ह्यामध्ये झाल्याचे समजते। या धारणीमध्ये 100% पेरणी संपल्याचे कळते। जिल्ह्यामध्ये कापसाची 2 लाख हेक्टर, तुरीची 1 लाख हेक्टर, तसेच मूग, उडीद, तांदूळ व ज्वारी, मका ही सुद्धा चांगल्या प्रमाणात पेरणी करण्यात आली असून सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली असल्याचे कळते। संपूर्ण शेतकरी बांधव सध्या शेतीच्या कामामध्ये अत्यंत व्यस्त आहेत। ही आषाढी एकादशी 23 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यात सुद्धा साजरी करण्यात आली। या दिवशी सर्वत्र विठ्ठल मंदिरात भाविकांची विठुरायाच्या दर्शनासाठी रीघ लागली होती। अमरावती शहरातील विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा भाविक माऊलीचे दर्शन घेत होते। आषाढी एकादशी निमित्त उपवास ठेवला जातो, त्यासाठी शहरांमध्ये ठिकठिकाणी फराळाची दुकाने थाटल्या गेली होती। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। या गजराने अवघी अमरावती नगरी दुमदुमली। विठ्ठलाला पंचामृताने अभिषेक करण्यात आले। विठ्ठल व रुक्मिणींचा दूध व दह्यांनी अभिषेक केला गेला। कार्तिकेय एकादशीला व आषाढी एकादशीला विठ्ठल मूर्तीच्या अभिषेकामध्ये निंबू घासून अभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे। यानंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला सुगंधित अत्तर लावण्यात आलं, वस्त्र धारण करण्यात आले। तुळशीच्या मंजिरी व पदिना, तुळशी मंजिरी यांचा सुंदर हार विठू माऊलीला अर्पण करण्यात आला। चंदनाचा टिळा व त्यावर केशर लावल्यानंतर बघा किती सुंदर हे माऊलीचे रूप दिसते आहे। येथे असं म्हणावंसं वाटतं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या। ह्या ओव्यांची आठवण येते। माऊलीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून विठुरायांना अर्पण करण्यात आलेल्या तुळशी हार व पदिना देण्यात येतो। ह्या प्रसादाचे महत्त्व चरक संहितेमध्ये सुद्धा दिलेले आहे। आषाढी एकादशी पावसाळ्यामध्ये येते। यावेळी विहिरींना, नद्यांना पावसाचे नवीन पाणी आलेले असते आणि याचा परिणाम बरेच वेळा आपल्या आरोग्यावर होतो, पोटावरती होतो, त्यामुळे तब्येत खराब होते। यावर उपाय म्हणून प्रत्येकानेच जर या 4 महिन्यामध्ये तुळस आणि पदिना यांचे सेवन केले तर पोटाचा त्रास कायमस्वरूपी होत नाही। म्हणूनच की काय विठुरायाला तुळशीचा व पदिन्याचा हार अर्पण करतात। शेवटी देवच भक्तांचा तारणहार आहे, तोच तर आपले कष्ट दूर करणार आहे। आणि याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठ्ठलाचा गजर करत आषाढी एकादशीचा हा पवित्र सण विठ्ठल भक्तांनी अतिशय श्रद्धेने साजरा केला। सर्वांनाच पंढरपूर क्षेत्री जाणे शक्य होत नाही, पण श्री विठ्ठल भक्त आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतात। शहरामधील बुधवारा येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी सकाळी 5 वाजतापासूनच गर्दी केली होती। एका रांगेमध्ये उभे राहून भक्त दर्शन घेताना दिसून आले। यावेळी श्री विठ्ठल मंदिरामध्ये भव्य रोषणाई सुद्धा करण्यात आली होती। काही भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन येथेच झाल्याची अनुभूती आली। बाईट एक भक्त। तसेच शारदानगर येथील
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सुद्धा महिला भजन मंडळीतर्फे अखंड भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी छोटे छोटे वारकरी वेशभूषा धारण करून पांडुरंगाचे चरणी लीन झालेले दिसले। त्यांच्या चेहऱ्यावरती विठ्ठल भेटीचा आनंद ओसंडून वाहत होता। नवाथे प्लॉटमधील विठ्ठल मंदिरामध्ये राजेंद्र नवाथे यांचे द्वारा विठ्ठल दिंडी काढण्यात आली। तसेच भाविकांना एकादशीचे महत्त्व पटवून देण्यात आले। पंढरपूरच्या मंदिराला घातलेली प्रदक्षिणा ही ब्रह्मांड प्रदक्षिणेचे पुण्य देते असे म्हणतात। पाहता पंढरपुराच्या मंदिराची पाठ तीर्थे घडती 360। आषाढी एकादशी निमित्त आमचे प्रतिनिधी रुपेश वडतकर यांचा हा खास वृत्तांत। तसेच आषाढी एकादशी निमित्त VCN परिवारातर्फे संपूर्ण विठ्ठल भक्तांना हार्दिक शुभेच्छा। कारंजा लाड तहसील अंतर्गत कामरगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शांतता कमिटीची एक सभा घेण्यात आली। येत्या काळामध्ये हिंदूंचे मोठे व महत्त्वाचे सण जसे श्रावण महिना, राखी, पोळा व दिवाळी हे सुरू होत आहेत आणि याच वेळी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद उत्सव सुद्धा आहे। ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व प्रत्येकाने आपले सण उत्साहामध्ये साजरे करावे या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील शांतता कमिटी तसेच हिंदू बांधव व मुस्लिम बांधव यांची एक संयुक्त सभा घेण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी कामरगावच्या सरपंचा सौ सुरेखा देशमुख, धनस पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिशिर मानकर, कामरगाव पोलीस चौकीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली गुल्हाने, पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे तसेच कामरगाव शांतता कमिटीचे सदस्य पोलीस पाटील नितीन शिंगोळे, विनोद मतके, धनराज उंटवाल, हेमंत देशमुख, साहेबराव तुमसरे, युनुस बेग, मौसिनुद्दीन, मैनू सौदागर तथा प्रतिष्ठित समाज बांधव उपस्थित होते। कामरगाव येथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांचा हा वृत्तांत। संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्रालगतच्या राज्यांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठ्ठल दर्शनांसाठी भाविकांची मांदियाळी असते। यामुळे अमरावती शहरात विठ्ठल मंदिरे सुद्धा सजविण्यात आली होती। अनेक ठिकाणी विठू माऊलीची पालखी काढण्यात आली। हिंदू संस्कृतीमध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील जनतेमध्ये आषाढी एकादशी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते। या दिवशी सर्व भाविक भक्त उपवास ठेवतात। पूर्वी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना या सणाचे महत्त्व कळावे म्हणून लहान सहान चिमुरड्यांना वेगवेगळे पोशाख धारण करून टाळ मृदंगाच्या तालावरती पालखी काढीत असत। परंतु हीच संस्कृती आता लोप पावत चालली आहे। आजकाल पालक मुलांना फक्त शिक्षणच देण्याच्या मागे राहतात। त्या मुलांना कम्प्युटर बनविल्या जाते, स्पर्धेमध्ये उतरवतात। मात्र आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे। मात्र आजही ह्या वैज्ञानिक युगामध्ये मुलांना आपले सण कसे साजरे करावे आणि आपली संस्कृती काय आहे हे समजावण्याच्या दृष्टीने एक लहानसा प्रयत्न केला आहे लक्ष्मीनारायण बालक मंदिर या शाळेने। जुनी अमरावती म्हणून सुपरिचित जवाहर गेटच्या आतील भाजी बाजाराजवळ हे बाल मंदिर चालविण्यात येते। येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्मिणी वारकरी अशा वेशामध्ये तयार केले व विठू माऊलीची पालखी काढली। या पालखीमध्ये विठ्ठलाचा नाम जप केला। वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या संगे सुंदर सुंदर भजने म्हटली। या उपक्रमासाठी शाळेच्या जामकर मॅडम, गुलवाडे, शाह, दोडके, पांडे, महाजन, करुले आदी शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। आषाढी एकादशीच्या महापर्वावर सर्वत्र विठ्ठल विठ्ठल नावाचा जप, भक्तांचा माऊलीच्या दर्शनासाठी उलटला जनसागर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिका अमरावतीमध्ये रास्ता खोदो आंदोलन।
शहरातील स्वच्छतेबद्दल, रस्त्याच्या दुर्दशेबद्दल आयुक्तांना मागितला जाब. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज रस्त्यावर उतरला. मलकापूर येथे तहसीलदाराच्या गाडीवर केली दगडफेक. आणि प्रदूषणमुक्त शहर करण्याच्या उद्देशाने विजया स्कूल फॉर एक्सलन्सने वाटल्या कागदी पिशव्या. इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.